तुझी माझी यारी भाग 29. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 28 बघितले नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात आभाने जेव्हा आपले डोळे उघडले तिच्यासमोर खूप सुंदर देखावा होता. आभा बघते, रात्रीच्या अंधारात चंद्राच्या प्रकाशाने समुद्राचा निळा पाणी आणखीनच निळा दिसत होता आणि पाण्यामध्ये चांदण्या चमकत होत्या. पूर्ण समुद्र असा दिसत होता जणू काही संपूर्ण आभाळच खाली आलाय. जी की सृष्टीची पहिली रचना हीच आहे किंवा एखादा जादू. आबाला हे दृश्य बघून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आतापासून पुढे ऋषी आभाच्या चेहऱ्यावरील खुशी पाहून तो सुद्धा खुश होतो आणि तिला म्हणतो, हॅपी व्हॅलेंटाईन डे आभा. परंतु आभाला त्याचे शब्द काहीच ऐकू येत नव्हते, कारण ऋषीने खूप हळू आवाजात म्हटले होते. तिथंच ते दोघंही बसून काही वेळ गप्पा मारतात. थोड्या वेळातच आभाला झोप येते. ती ऋषीच्या खांद्यावर आपला डोका ठेवून झोपते. ऋषी तिला पाहत असतो. तो बोलतो, काहीतरी गोष्ट नक्कीच आहे आभा, ज्यामुळे तू आज इतकी घाबरत होती. परंतु डोंट वरी, हा तुझा ऋषी आहे ना, मी सांभाळून घेईन सर्व. मग तो आभाला उचलून रूममध्ये नेतो आणि बेडवर झोपवतो आणि मग तिला थोड्या वेळ पाहून तो निघतो. पण तो काही दूर गेलाच होता की त्याला आभाचा ओरडण्याचा आवाज येतो. तो पडतच तिच्या जवळ जातो. आभा म्हणत होती, प्लीज मला त्रास नको देऊ. का करत आहेस तू असा? मी नाही ओळखत तुला. ऋषी तिला शांत करत होता. आभा काहीच बोलत नव्हती, फक्त डोळे बंद करून रडत होती. तिच्या डोक्यात त्या कॉलवरचेच बोलणे आठवत होते, ज्यावरून ती घाबरत होती. ऋषी तिला कधीच शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण आभा रडतच होती. ऋषी तिचा चेहरा पकडून तिच्या ओठांवर किस करतो. त्याच्या किस केल्याने आभा थोडी शांत होते. ऋषी तिला थोड्या वेळपर्यंत किस करतच होता. मग आबासुद्धा त्याला किस करते. तेवढ्यात ऋषीच्या फोनवर कुणाचा तरी मेसेज येतो. मेसेजच्या टोनने दोघंही एकदम होशमध्ये येतात. मग दोघंही एकमेकांपासून दूर होतात. ऋषी तर पटकन उभा होतो आणि आभा तर आपला चेहरा ब्लँकेटमध्ये लपवते. ऋषी तिला असं बघून स्माईल करतो आणि आभा ब्लँकेटमध्ये स्माईल करत होती आणि खुश होत होती. ऋषी मोबाईलवर आलेला मेसेज बघतो आणि रूमच्या बाहेर जातो. आभाला वाटते की ऋषी रूममध्ये नाही आहे, तर ती चुपचाप आपला चेहरा ब्लँकेटमधून काढते आणि कन्फर्म करते की ऋषी इथं नाही. मग ती बेडवर बसते. ती आपल्या ओठांवर हात लावते आणि थोडी स्माईल करते. पण तिची नजर जेव्हा समोर असलेल्या आरशावर पडते, ती बोलते, हे काय केले मी? ऋषी फोनवर एका व्यक्तीशी बोलत होता की त्याला त्या मोबाईल नंबरविषयी काही इन्फॉर्मेशन मिळाली का? तो पुढे बोलतो, हे बघ, तू काहीही कर, पण त्या व्यक्तीला माझ्या समोर आण. असं म्हणून ऋषी फोन काढतो. इकडे सावी त्या मुलासोबत एका रेस्टॉरंटमध्ये बसली होती. दोघंही बोलत होते. ऋतिक सुद्धा त्या दोघांना लपून छपून बघत होता, कारण तो सुद्धा त्यांच्या मागे तिथं आला होता. मग सावी त्या मुलासोबत डान्स करायला लागते. ऋतिक हे बघतो आणि बोलतो, बघा कसा सावीसोबत चिपकून डान्स करत आहे, याला तर मी सोडणार नाही. मग तो एका मुलीला डान्ससाठी विचारतो. ती मुलगी तर त्याला पाहूनच डान्स करायला तयार होते. सावी आणि तो मुलगा डान्स करत होते. ऋतिक डान्स करता करता त्या दोघांजवळ जाऊन बोलतो, सावी तू इथं? व्हॉट अ कॉइन्सिडेन्स. सावी त्याला घुरत होती. ऋतिक ज्या मुलीसोबत डान्स करत होता तो तिच्या कानात काहीतरी बोलतो. तू हे करशील ना? ऋतिक तिला म्हणतो. ती मुलगी हसून बोलते, व्हाय नॉट, फक्त बघत राहा. ती मुलगी डान्स करता करता सावी आणि त्या मुलाला धडकते आणि त्या मुलाच्या एकदम मिठीत जाते. ती मुलगी बोलते, मला माहीत होतं एक दिवस आपण नक्की भेटू. सावी तर हे ऐकून शॉक होते. तो मुलगा म्हणतो, कोण आहेस तू? तुला काही गैरसमज झाला असेल. ती मुलगी म्हणते, इतक्या लवकर तू मला विसरला बेबी? तो मुलगा म्हणतो, हे काय बोलत आहेस तू? मी बेबी? ती मुलगी म्हणाली. त्या मुलाला ती मुलगी चिपकते आणि रडते. रडताना ती बोलते, बेबी मला माहीत होतं तू माझ्यासोबत नाराज होऊ शकतोस, पण आपल्या प्रेमाच्या निशाणीपासून नाराज नाही राहू शकत, जो जगात येणार आहे. ऋतिक जो दुरूनच बघत होता त्याला खूप हसू येत होतं. सावी त्या मुलाला म्हणते,
तू इतका धोकेबाज असशील असं वाटलं नव्हतं मला. यू चीटर. असं म्हणून सावी त्याच्या गालावर जोरात थापड मारते आणि तिथून निघते. तो मुलगा म्हणतो, तू चुकीचं समजतेस सावी, माझं ऐकून तरी घे. सावी रागातच जात होती आणि बोलत होती, किती मोठा धोकेबाज होता कमीना. ऋतिक तिच्याच मागे होता. तो बोलतो, तुला त्याच्यासोबत नाही यायला पाहिजे होतं. सावी थांबते आणि मागे वळून बोलते, माइंड युअर बिझनेस. आणि मी कोणासोबतच जाऊ, माझी मर्जी. ऋतिक तिला म्हणतो, अरे पार्टनर. सावी म्हणते, आता आपण पार्टनर नाही आहोत. ऋतिक म्हणतो, का बरं? सावी म्हणते, ऋषी आणि आंबा आता सोबत आहेत. मला आता तुझी गरज नाही. तसं थँक्स म्हणा आतापर्यंत माझी मदत करण्यासाठी. असं म्हणून ती जाते. ऋतिक तिला काही बोलणारच होता की तेवढ्यात ती मुलगी मागे होऊन त्याला आवाज देते. ऋतिक बघतो आणि मनातच बोलतो, आता ही का आली यार, जर सावीने हिला बघितले तर. असं मनात बोलून तो सावीच्या बाजूला बघतो. सावीसुद्धा त्या मुलीच्या आवाजाने तिथं थांबली होती. सावी त्या मुलीला म्हणते, तू तर आत्ताच त्या मुलासोबत होती ना आतमध्ये? ती मुलगी म्हणते, हो. ऋतिक मनातच बोलत होता, कसा निघू इथून? सावी त्या मुलीला म्हणते, तू ऋतिकला ओळखते? ती मुलगी म्हणते, हो, ऋतिकने मला म्हटले तो सर्व ड्रामा करण्यासाठी. मग ती मुलगी ऋतिकला म्हणते, तू जे मला म्हणालास ते मी केली. आता चल माझ्यासोबत डेटवर. तू मला प्रॉमिस केलंस. ऋतिक जो की आपली मान खाली घेऊन बिलकुल चूप होता. हे सर्व तू केलंस? म्हणूनच तू मला इतकी ॲडवाईस देत होता. आणि सावी रागात त्याला एक थोबाडीत मारून तिथून निघून जाते. ऋतिक तर तिच्या एका पंचने बेहोश होऊन खाली पडतो आणि ती मुलगी तिथून पळून जाते. दुसऱ्या दिवशी ऋषी आणि आभा परत निघाले होते. आभा पटकन बोलते, जे काल झालं तू समजत आहेस ना मी काय म्हणत आहे? ते काहीच नव्हतं, समजलं? तू विसरून जा. ऋषी एकदम कार थांबवतो आणि बोलतो, काय? हे बघ आभा, किस ही किस होती आणि मी नाही विसरू शकत. आणि तसंही ती किस तर आपण दोघांनी मिळून केली ना 50-50. तू मला ब्लेम नको करू. आणि हो, आपण फेक कपल आहोत. मला हे नाही समजत आहे की तू एवढा का सिरियस होत आहेस. ओके फाईन, मला आता ह्या विषयावर काहीही बोलायचे नाही आहे, आभा म्हणाली. असं बोलता बोलता त्यांचा कॉलेज येतो. कॉलेजमध्ये पोहोचतानाच त्यांना ऋतिक आणि सावी भेटतात. आभा आणि ऋषी ऋतिककडे बघून बोलतात, हे काय झालं? ऋतिक सावीकडे इशारा करत बोलतो, काही लोकांना माझा हा हँडसम चेहरा पसंत नाही, त्यामुळे मला जळतात लोक. हा त्याचाच परिणाम आहे. ऋतिकच्या डोळ्याच्या खाली काळा डाग पडलेला होता. त्या लोकांना ह्या चेहऱ्यामागे ह्याचे काळे कारनामे माहीत झाले असतील, म्हणूनच हे असं झालंय, सावी म्हणाली. त्या दोघांच्या बोलण्याने ऋषी आणि आभाला समजून येते की ह्या दोघांमध्ये नक्कीच भांडण झाले असेल. तू स्वतःला काय समजतेस? बंदरीन दिसतेस बंदरीन, ऋतिक म्हणाला. आणि तू एक गाढव आहेस गाढव, सावी म्हणाली. तू जास्तच बोलतेस सावी, ऋतिक म्हणाला. हो बोलते मी आणि बोलेन सुद्धा. काय करशील तू? सावी म्हणाली. सावी आणि ऋतिकचे पुन्हा भांडण सुरू होतं. ऋषी त्यांना थांबवतो. तो सावी आणि आभाला क्लासला जायला सांगतो. तू आपल्या बहिणीची बाजू नको घेऊ ऋषी, ऋतिक म्हणाला. काय यार तू पण एका मुलीबरोबर कशाला भांडण करतोस, ऋषी म्हणाला. काय मुलगी? अरे कोणत्या अँगलने तुला मुलगी दिसते ती? कशी मारते ती सज्जन मुलाला? बघ तूच काय हाल केला तिने माझा, ऋतिक म्हणाला. ऋषी त्याला बघून हसतो. नक्कीच तूच काहीतरी केला असशील. सावी विनाकारणच असं नाही करणार, मला माहीत आहे, ऋषी म्हणाला. तू माझ्यावर हसतोस? बघितली यार तुझी मैत्री, ऋतिक म्हणाला. चूप कर तू. जेव्हा स्वतःवर वेळ आली तर हसतोय म्हणतो आणि जेव्हा आभाने माझा गाल सुजवला तेव्हा तुला खूप मज्जा येत होती. मला आजही आठवतोय तो दिवस जेव्हा आभाने माझा गाल लाल केला होता, ऋषी म्हणाला. ते तर मी असंच, परंतु ब्रो मला खूप दुखतोय रे, ऋतिक म्हणाला. चल आता, मला नाही ऐकायचं काहीच, ऋषी म्हणाला. आभा आणि सावी क्लासमध्ये बसून होत्या. सावी तिला रेस्टॉरंटमध्ये काय झालं ते सर्व सांगते. आभा तर हसायलाच लागते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा.